एक मोठी बातमी केडगावमध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर 22 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय। सर्जन डॉक्टरने एका दिवसात 97 शस्त्रक्रिया केल्याचा आरोप हाकेंनी केलाय। आरोग्य विभागानं केडगाव प्रकरणामध्ये चौकशी समिती नेमलेली आहे। रंजना केसरकरांवरती केडगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शस्त्रक्रिया झाली होती। 25 तारखेला शस्त्रक्रिया झाल्यानंतर 22 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत आहेत। प्रदीप, काय माहिती याबद्दल? 25 तारखेला केडगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया जी आहे ते रंजना केसकर या महिलेवरती करण्यात आलेली होती। मात्र त्यानंतर शस्त्रक्रिया झाल्यावरती महिलेला चक्कर जे आहे ते आले आणि त्यानंतर करण्यात आलेलं होतं। मात्र तिथं सुद्धा उपचार जे आहे ते होत नसल्यानं तिला ससून रुग्णालयामध्ये हलवलेलं होतं। वाटेमध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला। 25 तारखेला ही शस्त्रक्रिया झालेली होती। मात्र केडगावच्या आरोग्य प्राथमिक केंद्रामध्ये एकाच दिवशी जवळपास 19 शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या झालेल्या होत्या, अशी माहिती आरोग्य विभागानं दिलेली आहे। या प्रकरणामध्ये आरोग्य विभागानं चौकशी समिती जी आहे ती नेमलेली आहे की नक्की या प्रकरणामध्ये दोष कुणाचा आहे। मात्र जी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केलेली होती त्यानंतर महिलेला रक्तस्राव जो आहे तो जाणवायला सुरुवात झाली। ससून रुग्णालयामध्ये या महिलेचं पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच आरोग्य विभागाकडून एक अहवाल तयार केला जाईल आणि या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। मात्र लक्ष्मण हाकेंनी जो आरोप केलेला आहे तो गंभीर आहे। तो म्हणजे एकाच दिवशी 97 शस्त्रक्रिया ज्या आहेत कुटुंब नियोजनाच्या नक्की कशा होऊ शकतात। आता या सगळ्या प्रकरणाच्या धन्यवाद या माहितीसाठी। तर हाकेंनी यावरती काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। एका मेंढपाळाच्या मुलीचा 22व्या वर्षी मृत्यू झालाय आणि तो शासकीय अनास्थेचा बळी ठरलाय, आरोग्य विभागाचा बळी ठरलाय। पुरोगामी महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जाईल अशा पद्धतीचं काम या महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाकडून झालंय। एकाच दिवशी 4 ठिकाणी शस्त्रक्रिया शिबिरं झाली। एक डॉक्टर अनिल कदम 105 किलोमीटरवरनं म्हणजे साताऱ्यावरनं पुणे जिल्ह्यामध्ये येतात, तर 97 शस्त्रक्रिया एक डॉक्टर एक सर्जन करतो। एका दिवसात किती? एका दिवसात 97 शस्त्रक्रिया। पुणे जिल्ह्याला सर्जन भेटत नाही, ग्रामीणला सर्जन ग्रामीण पुणे जिल्ह्याला सर्जन भेटत नाही, तो साताऱ्यावरून आयात करावा लागतो। आणि या मेंढपाळाच्या मुलीला शस्त्रक्रिया करताना रक्तस्राव होतोय त्याच्या लक्षात आलं होतं, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांनी आणि त्या मुलीचा रक्तस्राव होऊन BP लो होऊन हॉस्पिटलात जाईपर्यंत त्या मुलीचा मृत्यू झाला।